नमस्कार, मी पद्माकर पाटील. मराठा प्रीमियर लीग पर्व 3 चोपडा येथून आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा हा दुसरा सामना व्हेरिटो इंजिनिअरिंग व्हर्सेस हायटेक कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस. हायटेक कॉम्प्युटर संघाने नाणेफेकीचा कौल आपल्या नावे करून क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. स्वप्नील पाटील पहिला चेंडू खेळतायत आणि चौकाराने आपलं खातं उघडतायत. कर्णधार आहेत आणि कर्णधाराला साजेशी सुरुवात आपल्या संघाला करून देत आहेत. या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. गोविंदा नॉन स्ट्राईक एंडला. तर या ठिकाणी नाणेफेक झालेली आहे. सामना सुरू झालेला आहे. मागच्या सामन्याचे सामनावीर अजय पाटील ज्यांनी या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक झळकावलेलं होतं, सामनावीराचा पुरस्कार स्वीकार करतायत. दरम्यान या चेंडूला टोलवलेलं आहे, गॅप भेदलेला आहे. षटकार आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. तर ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक विवेकानंद कापडणेकर, चुंचाळे, शिक्षण महर्षी आबासो व ता पाटील फाउंडेशन. पुढचा चेंडू या षटकातला चौथा, माफ करा तिसरा, आणि फाईन लेगच्या दिशेने षटकार तर आहे, परंतु पंच चेक करतायत की हा षटकार नेमका कुठून कनेक्ट केलेला आहे. मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व तिसरे, आजचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसाचा दुसरा सामना. माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, टॉस का बॉस संदीप पाटील, संदीप इंग्लिश अकॅडमी चोपडा, विवेकानंद कापडणेकर शिक्षण महर्षी आबासाहेब व ता पाटील फाउंडेशन चुंचाळे. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक, स्लीव स्पॉन्सर्स गुरुकृपा सेल्स निलेश पाटील, चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा. कॅप स्पॉन्सर्स गुंजन एजन्सीज श्री सुनील पाटील हिंगोणा,
गेट स्पॉन्सर्स धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल पाटील. हा चेंडू गृहीत धरला जाईल, मोजला जाईल, परंतु धावा मिळणार नाहीयेत. यावेळेस स्लॉक स्वीप खेळलेला आहे. एक धाव. त्याला स्टंपच्या मागून कनेक्ट केलेला होता, त्यामुळे पंचांनी धाव दिलेली नाहीये मागच्या चेंडूवर. पिचच्या बाहेर. शेवटचा चेंडू. 11 धावा झालेल्या आहेत. दिनेश बाविस्कर आबा या नावाने संपूर्ण चोपडा शहराशी परिचित. अलॉंग द कार्पेट काउस कॉर्नरकडे हा चेंडू जातोय. एक धाव मिळते. पहिलं षटक संपलेलं आहे. 58 वर्षाच्या या जोशिल्या तरुणाच्या षटकाची समाप्ती झालेली आहे. पहिलं षटक 12 धावा, बिनबाद 12. व्हेरिटो इंजिनिअरिंग हा संघ फलंदाजी करतोय. स्वप्नील पाटील 4 चेंडू 11 धावा, तर परेश पाटील 2 चेंडू 1 धाव. व्हेरिटो इंजिनिअरिंग व्हर्सेस हायटेक कॉम्प्युटर्स. व्हेरिटो इंजिनिअरिंग या स्पर्धेचे यूट्यूब लाईव्ह स्पॉन्सर्स. भूषण बाविस्कर व्हेरिटो इंजिनिअरिंगचे संचालक, मागील पर्वाचे मुख्य प्रायोजक. दुसरे षटक घेऊन आलेले आहेत मनोज जाधव. अबो द वेस्ट हाईटचा नो बॉल. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील बहुद्देशीय संस्था भारडू. बॉलिंग एंडचे प्रायोजक श्री ललित पाटील. चांगला चेंडू. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये मनोज जाधव या चेंडूला अडवत आहेत. एग्रिकॉस एग्री इनपुट श्री बापूराव पाटील चौगाव. बॅटिंग एंडचे प्रायोजक पी बी पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स. प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक फटका फसला आहे, परंतु नो मॅन्स लँड. एक धाव मिळते. आबासाहेब सुनील पाटील वाळकी या स्पर्धेत जे चेंडू आपण वापरतोय त्या बॉलचे स्पॉन्सर्स अंपायर स्लीव स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेश पाटील. ग्रीन ग्लो. आपण स्वराज्यातील मावळ्यांची या ठिकाणी माहिती लावलेली आहे, त्यासाठी आपल्याला प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत कृषीधन ॲग्री श्री अजय पाटील रुखणखेडा. चांगला फटका, चांगला संपर्क आणि चांगलं क्षेत्ररक्षण सचिनचं डीप स्क्वेअर लेगकडे. एक धाव मिळते आहे. सेल्फी पॉइंट बिर्याणी हाऊस हे सेल्फी पॉइंटचे प्रायोजक. यावेळेस गतीत परिवर्तन, परंतु चेंडू ऑफस्टंपच्या खूप बाहेर. वाईडचा इशारा. षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव नारायणराव पाटील. चौकारांचे प्रायोजक शांताराम दादा पाटील रुखणखेडा. आणि ड्रिंक्स ट्रॉली ज्यांनी प्रायोजित केलेली आहे विवेकानंद कापडणेकर चुंचाळे शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन.
बॅटची कड आणि परतावा लागेल. परेश पाटील कॉट मयूर बोल्ड मनोज 17 धावा. 17 धावांवर व्हेरिटो इंजिनिअरिंगचा पहिला फलंदाज तंबूत परततोय. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण आणि चांगला बॅकअप. मनोहर नवीन फलंदाज आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर चांगला फटका त्यांनी खेळलेला होता, परंतु प्लेसमेंट तितकंसं चांगलं नव्हतं. यावेळेस बॅटची कट घेऊन चेंडू शॉर्ट थर्डमॅनच्या दिशेने. पुन्हा एकदा निर्धाव चेंडूने षटक संपत आहे. 2 षटकांची समाप्ती. व्हेरिटो इंजिनिअरिंग 17 धावा, 1 गडी बाद. आणि आजच्या दिवसाचं पहिल्याच सामन्याचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे. चॉकलेट बॉय अजय पाटील यांनी घणाघाती अर्धशतक झळकावलेलं आहे. या स्पर्धेतलं सर्वात वेगवान अर्धशतक 16 चेंडूत अजय पाटील यांनी झळकावलेलं आहे. चला, अजय पाटीलने स्पर्धेची सुरुवात तर चांगली केलेली आहे, परंतु सुरुवात आपण कशी करता यापेक्षा आपण फिनिश कसं करता त्यावर आपण लक्ष द्यायला पाहिजे. राम आता गोलंदाजीला आलेले. शॉर्ट चेंडू आणि झेल सुटलेला आहे. शॉर्ट फाईन लेग कडे वेगवान झेल होता, परंतु असे झेल जर आपण नाही घेतले तर मग आपण सामना कसं काय जिंकणार. आणि काही वेळेस तर असे कॅचेस घेतले जात नाहीत, ते आपोआप हाताला चिपकून जातात. यावेळेस प्रयत्न चांगला होता, परंतु चेंडू वेगात होता. राम यांनी पहिल्याच चेंडूवर एक संधी निर्माण केलेली होती. बॅटची कड घेतलेली आहे. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. राम यांनी एक संधी निर्माण जरूर केलेली होती, परंतु त्या संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. क्षेत्ररक्षकाकडून पाहिजे तशी साथ त्यांना मिळालेली नाहीये. यावेळेस माझ्या मते अगोदरच हा शॉट खेळण्यासाठी सरसावले होते फलंदाज. चेंडू थोडासा टप्पा पडल्यावर थांबून आलेला आहे. ज्ञानेश्वर पाटील अर्थात माऊली आपल्या कॅमेऱ्यात या सामन्याची काही क्षणचित्रे कैद करताना. एक धाव मिळते. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू बॅकफुट वर जाऊन पुल केलाय, पॉवरफुल केलाय आणि सक्सेसफुल केलाय. कॅप्टन स्वप्नील पाटील यांच्या बॅट मधून आलेला आहे हा एकविरा प्लायवूड सुपर 6. अकुट टप्प्याचा चेंडू आणि त्या चेंडूला पोहोचवलेलं आहे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग. सीमा रेषा पार, दणदणीत षटकार. 25 धावा. स्वप्नील पाटील 7 चेंडू 19 धावा. राम यांचा पुढचा चेंडू या षटकातला शेवटचा.
यावेळेस शॉर्ट फाईन लेगकडे या चेंडूला ग्लाइड केलेलं आहे. दिशा दाखवलेली आहे. एक धाव मिळते. षटक संपत आहे. 3 षटकांची समाप्ती. व्हेरिटो इंजिनिअरिंग 26 धावा, एक गडी बाद. मनोज जाधव. चला आता दोन मोठे खेळाडू आमने सामने, स्वप्नील आणि मनोज. शॉट चेंडू हवेत गेलेला आहे आणि संपर्क इतका चांगला की चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा एकविरा प्लायवूड प्रायोजित सुपर 6 दणदणीत षटकार. चला शॉर्ट चेंडू जर आपण टाकत राहिला तर आपल्याला असेच फटके दिसत राहतील. यावेळेस वेगवान चेंडू टाकण्याचा प्रयत्न. बोनस धावा मिळत आहेत. किती मिळत आहेत ते बघावं लागेल. पहिली तर घेतली आहे, दुसरीचा कॉल केलेला आहे आणि हा बाईकचा चौकार. तर चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील, रुखणखेडा. संतोष दादा पारधी, चोपडा शहर पोलीस स्टेशन. आपलं मराठा प्रीमियर लीग तिसऱ्या पर्वातर्फे मनपूर्वक हार्दिक स्वागत. संतोष दादा पारधी, चोपडा शहर पोलीस स्टेशन. वेलकम वेलकम वेलकम. चला पुन्हा एकदा एक घणाघाती प्रहार केलेला आहे स्वप्नील पाटील यांनी. 12 चेंडू 34 वर खेळत आहेत स्वप्नील पाटील आणि अजय पाटील यांचा रेकॉर्ड धोक्यात आहे की काय असं वाटतंय. परंतु 16 चेंडूत अजय यांनी 50 धावा केलेल्या आहेत. 12 चेंडूत 34 आहेत आणि 3 चेंडूत जर 3 षटकार आले तर मग अजय पाटील यांचा रेकॉर्ड धोक्यात येऊ शकतो. परंतु मनोज जाधव अजय पाटील यांचे चांगले मित्र आहे, ते तसं काही होऊ देणार नाहीये. 44 धावा, षटकातला शेवटचा चेंडू. स्वप्नील पाटील 13 चेंडू 34 धावा. मनोहर 5 चेंडू 1 धाव. मनोज जाधव 19 धावा देत एक गडी बाद केलेला आहे. डॉट बॉल चेंडू सोडून दिलेला आहे. 4 षटकांची समाप्ती, एक गडी बाद, 44 धावा. व्हेरिटो इंजिनिअरिंग विरुद्ध हायटेक कॉम्प्युटर या दोन संघांच्या दरम्यान हा सामना.
एक आत्मघातकी फटका खेळण्याच्या नादात आपला लेग स्टंप एक्सपोज केलेला यू मिस आय हिट. राम पाटील यांनी दंडी गोल केलेली आहे स्वप्नील यांची. दुसरा झटका व्हेरिटो इंजिनिअरिंग संघाला. या षटकानंतर ड्रिंक स्टॉली तयार ठेवायची आहे. पण रिप्लेच्या माध्यमातून बघूया की नक्की कशा पद्धतीने फलंदाज बाद झालेला आहे. असं वाटलं की लेग स्टंप एक्सपोज झालेला आहे, परंतु दोन्ही पायांच्या मधून हा चेंडू सरळ यष्ट्यांवर जाऊन धडकलेला आहे. आणि ज्या पद्धतीने पावसाळ्यात पुला खालून पाणी वाहून जातं त्याच पद्धतीने हा चेंडू दोन्ही पायांच्या मधून सरळ यष्ट्यांवर जाऊन आदळलेला आहे. 45 धावा, 2 गडी बाद. योगेश पाटील ओ स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड पॉइंट कडे चेंडू गेलेला आहे. 2 धावांनी योगेश पाटील आपलं खातं उघडतायत आणि योगेश पाटील सुद्धा जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात. एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे. या ठिकाणी चेंडू हवेत आणि झेल सुटलेला आहे. माझ्या मते झेल घेण्याचा प्रयत्नच केलेला नव्हता भावेश यांनी. त्यांना असं वाटलं की चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि 5वं षटक संपलेलं आहे. 54 धावा, 2 गडी बाद. व्हेरिटो इंजिनिअरिंग संघाचा स्कोर आहे. 5 षटक संपलेली आहेत. 54 धावा, 2 गडी बाद. ड्रिंक स्टॉली मैदानात ड्रिंक इंटरव्हेल झालेला आहे. ड्रिंक स्टॉलीचे प्रायोजक विवेकानंद कापडणेकर, चुंचाळे, शिक्षण महर्षी आबासाहेब वोता पाटील फाउंडेशन.
इनिंग्स अवकाशानंतरचा पहिला चेंडू आणि योगेश पाटील यांनी या चेंडूवर षटकार ठोकलेला आहे आणि स्वागत केलेलं आहे प्रवीण पाटील यांचं. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चला लागोपाठचा दुसरा षटकार आलेला आहे योगेश पाटील यांच्या बॅटमधून. 2 चेंडू 2 षटकार आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजनला चौकार मिळतोय. योगेश पाटील उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहेत. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात आणि त्यांचे पोलीस मित्र सुद्धा या ठिकाणी सामन्याचा आनंद घेताना उपस्थित आहेत. संतोष भाऊ पारधी, हर्षल सुभाष पाटील. आणि हर्षल पाटील यांचा खेळ आपल्याला पुढच्या सामन्यात बघायला मिळणार आहे. त्यांच्या कामगिरीवर चोपड्याच्याच नाही तर जळगावकरांच्या सुद्धा नजरा असतील. ओ लीडिंग एज आणि सॉफ्ट डिसमिसल. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. बॅट माझ्या मते अगोदरच फिरून गेली. चेंडू थोडासा थांबून आला, बॅटची कड घेतली. लीडिंग एज आणि विकेटचं पतन. तर सॉफ्ट डिसमिसल आपण या विकेटचं वर्णन करूया. ओ ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. कॉटन बोल्ड बाद झालेले आहेत योगेश पाटील. 70 धावा 30 गडी बाद. 70 धावा आणि 3 गडी बाद. 6वं षटक सुरू आहे. 10 षटकांचा हा सामना. प्रवीण पाटील यांनी कॉटन बोल्ड केलेलं आहे योगेश यांना. शॉर्ट कव्हर क्षेत्रात आबासाहेब ह्या चेंडूला अडवत आहेत. नवीन फलंदाज आलेले आहेत स्वप्नील पाटील. ऑन साइडला टोलवलेला फटका. सचिन डीप मिडविकेट सीमारेषेकडे चेंडू अडवत आहेत. 1 धाव मिळते. SP अर्थात स्वप्नील पाटील आपलं खातं उघडतायत. षटक समाप्त होतंय. ड्रिंक्स अवकाशानंतरचं पहिलं षटक समाप्त झालेलं आहे. 6 षटकांची समाप्ती. 71 धावा 3 गडी बाद. शॉर्ट कव्हर क्षेत्रात मिसफिल्ड झालेली आहे. 1 धाव मिळतीये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु नाकारलेली आहे. 72 धावा 72, माफ करा 73. मनोहर स्ट्राईकला असतील, स्वप्नील नॉन स्ट्राईकला.
चला पुन्हा एकदा नो बॉल. नवीन गोलंदाज आता गोलंदाजीसाठी येतील आणि ज्या वेळेस ते गोलंदाजीला सुरुवात करतील, जो पहिला चेंडू असेल तो असेल फ्री हिट. तर फ्री हिट अर्थात फुकट फटका. चांगला चेंडू, डॉट बॉल. फ्री हिटचा फायदा उचलू शकलेले नाहीयेत. चौकार आलेला आहे. शांताराम दादा पाटील रुखणखेडकर या चौकाराचे प्रायोजक. एक्स्ट्रा कव्हर रिजनला स्वप्नील पाटील. 5 चेंडू 6.
गेलेली होती त्यामुळे आम्ही आपल्यासोबत जोडू शकलो नव्हतो. समर्थ साऊंड यांच्या मार्फत हा आवाज आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत. दरम्यान षटकार आलेला आहे, ज्या षटकाराचे प्रायोजक आहेत एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. हलक्या हाताने खेळलेला आहे. 97 धावा झालेल्या आहेत. प्रवीण पाटील आपलं दुसरं षटक घेऊन आलेले आहेत आणि दुसरं षटक त्यांचं संपलेलं आहे. 2 षटकात 30 धावा देत एक गडी बाद केलेला आहे. व्हेरिटो इंजिनिअरिंग 8 षटकांच्या समाप्तीनंतर 97 धावा, 3 गडी बाद. स्वप्नील पाटील 9 चेंडून 9 धावा, तर मनोहर 15 चेंडूंमध्ये 17 धावांची चांगली खेळी करतायत. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न. गोलंदाजीसाठी आलेले आहेत मोतीलाल शिवाजी पाटील. मनोहर सामना करतील. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. या ठिकाणी एक संधी होती धावबादची. 22चा इशारा आलेला आहे. 1 धाव मिळते. यावेळी चांगला संपर्क, गॅपला भेदलेला आहे. चौकार आणि या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील, रुखनखेडा. आणि व्हेरिटो इंजिनिअरिंग संघाची 100 पूर्ण झालेली आहे. नऊ षटकांची समाप्ती झालेली आहे. एकशे 9 षटकांच्या समाप्तीनंतर 103 धावा. शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत तर 103 धावा. अखुट टप्प्याचा चेंडू, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. लॉंगॉनच्या सीमारेषेवर या चेंडूला अडवलं जाते. 1 धाव मिळते. 106 धावा. शेवटचे 3 चेंडू आता शिल्लक. आणि आपल्यासोबत आता एक गाजलेलं व्यक्तिमत्व उपस्थित आहेत.
मराठा प्रीमियर लीगच्या विचारपीठावर आम्ही स्वागत करतो सुमेधाताई पाटील यांचं, ज्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट जगतामध्ये आपला ठसा उमटवलेला आहे. अंडर 17 17 वर्षा आतील गटात आणि अंडर 23 23 वर्षाच्या आतील गटात त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व केलेलं आहे, भारताचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. तर सुमेधाताई, आपलं मराठा प्रीमियर लीगच्या विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत. यावेळेस षटकार आलेला आहे. आखूट टप्प्याचा चेंडू, ऑफ स्टंपच्या बाहेर शॉट ऑफ लाईन चेंडू, आणि या चेंडूला भिरकवून दिलेलं आहे सीमारेषा पार षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. खराब चेंडू, नो बॉलचा इशारा, एक अवांतर धाव आणि पुढचा चेंडू फ्री हिट. 1-1-5. चला, वाईडचा इशारा आलेला आहे. 1-1-6. पुन्हा एकदा फ्री हिट असेल. दोन चेंडू अजूनही शिल्लक. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. वाईड लॉंग ऑफच्या दिशेने 2 धावा पूर्ण करतील. 118 धावा केलेल्या आहेत व्हेरिटो इंजिनिअरिंग या संघाने, आणि 119 धावांचं लक्ष असेल हायटेक कॉम्प्युटर या संघासमोर. वन 1-9. 119 धावांचं लक्ष हायटेक कॉम्प्युटर सेल्स अँड सर्व्हिसेस चोपडा या संघाला.
मनोज जाधव स्ट्राईकला. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूला सर्कलच्या वरून टोलवलेला चौकार मिळतोय. मनोज आपलं खातं उघडतंय. दोन चेंडू 4 धावा. हायटेक कॉम्प्युटर संघ चोपडा. मनोज जाधव यांची कामगिरी कशी होते याच्यावर जिंकणं किंवा हरणं हे समीकरण अवलंबून असेल. हायटेक कॉम्प्युटरच्या संघाची जर आपण गोष्ट करतो आहोत, नाणेफेक होताना समाधान पाटील गोलंदाजी करतायत. मनोज जाधव आणि भावेश पाटील हायटेक कॉम्प्युटर संघाकडून फलंदाजीला आलेले आहेत. 119 धावांचं लक्ष्य. चेंडू हवेत आणि झेल सुटलेला आहे आणि असे झेल महागात पडू शकतात, कारण की मनोज जाधव ज्या दर्जाचे फलंदाज आहेत ते केव्हाही काहीही करू शकतात. चांगला फटका होता कव्हर क्षेत्रात, काही वेळ हवेत होता. शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक प्रयत्न चांगला होता. आपण रिप्लेच्या माध्यमातून बघूया. हा झेल घ्यायला पाहिजे होता, कारण की मनोज सारख्या फलंदाजाला आपण जास्त वेळ विकेटवर उभं राहू देऊ शकत नाही, कारण की जो जितका वेळ विकेटवर उभं राहील तितका वेळ तो धावा खोऱ्याने काढत राहील. गणेशजी लोखंडे संगम हॉटेलचे संचालक आणि संतोषजी कोळी मंडळ अधिकारी यांचं मराठा प्रीमियर लीग विचारपीठातर्फे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. ऑफस्टॉपच्या बाहेर शॉट थर्डमॅनकडे डॉट बॉल. 12 धावा झालेल्या आहेत. 6 चेंडू 12 धावा. मनोज जाधव तर महसूल विभागात सेवा देणारे मनोज जाधव यांचे बंधू अरविंद जाधव हे सुद्धा या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत आहेत. अरविंदजी आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. ओ या ठिकाणी बॅटची कड घेतलेली आहे आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात. चांगला झेल या ठिकाणी टिपलेला आहे. स्वप्नील पाटील यांनी चांगला झेल टिपलेला आहे. पिरन नाटू पाटील फाउंडेशनचे संचालक सन्माननीय रावसाहेब दादा आपल्यासोबत उपस्थित आहेत. दादासाहेब आपलं मनपूर्वक स्वागत.
ओ, लेग स्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. चला, निरंजन पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. चला, वेरिटो इंजिनिअरिंगचे संचालक आहेत निरंजन. शॉर्ट कव्हर क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण, परंतु एक वेगवान धाव पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 14 धावा, दुसरं षटक सुरू आहे. पिरन्नाटू फाउंडेशन संघाने नाणेफेक जिंकलेली आहे आणि प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. जळगाव आयोजन समितीचे प्रमुख व्यक्ती आमच्यासोबत उपस्थित झालेले आहेत. तर ॲडव्होकेट वीरेंद्र पाटील सर आणि पंकज महाजन अर्थात चाचू, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. एकनाथ शालिग्राम पाटील रुखनखेडा यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. जळगाव जिल्हा बार असोसिएशनच्या निवडणुकीत आताच भरघोस मतांनी ॲडव्होकेट वीरेंद्र पाटील यांनी विजय नोंदवलेला आहे. तर मराठा प्रीमियर लीग तर्फे वीरेंद्र पाटील आपलं खूप खूप स्वागत आणि आपलं खूप खूप आभार. दोन षटकांची समाप्ती, 14 धावा, एक गडी बाद. चला, सर्वांना विनंती असेल की वेळेचं भान ठेवायचंय. भूपेंद्र आपलं पहिलं षटक घेऊन आलेले आहेत.
मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व तिसरे. कालच या स्पर्धेचा भव्य आणि दिव्य उद्घाटन सोहळा आपण बघितला असेल. दिशाहीन चेंडू, दिशा थोडीशी चुकलेली होती. फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूवर फुल टोल या ठिकाणी वसूल केलेला आहे फलंदाजाने. षटकार आलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव, नारायणराव पाटील. माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. बॉलिंग एंडचे प्रायोजक आबासाहेब भीमराव भाऊराव पाटील, बहुउद्देशीय संस्था भारडू, श्री ललित पाटील अर्थात बंटी भाऊ, ॲग्रिकॉस ॲग्री इनपुट श्री बापूराव पाटील चौगाव. फलंदाजी एंडचे प्रायोजक श्री पी बी पाटील रावसाहेब आणि बळीराजा सीड्स हे प्लेयर्स डगआउटचे प्रायोजक. ज्ञानयोग फाउंडेशन खेळाडू भोजनालय कक्षाचे प्रायोजक. शॉर्ट ऑफ लेन चेंडू बॅकफुटवर जाऊन पूल केलेला आहे. चांगलं क्षेत्ररक्षण समाधान यांचं. सॅम टॉस का बॉस संदीप इंग्लिश अकॅडमी श्री संदीप पाटील. षटकातले 3 चेंडू शिल्लक. दहा चेंडू आणि 12 धावा मनोज जाधव यांच्या. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक विवेकानंद कापडणेकर शिक्षण महर्षी आबासाहेब वोता पाटील फाउंडेशन चुंचाळे. कव्हर क्षेत्रात चांगला फटका, इनफिल्डला क्लिअर केलेला आहे. कव्हर क्षेत्रात चौकार जातोय का? चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. आणि आता मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात दुसरी धाव मिळेल. आवश्यकता नव्हती. स्लीव स्पॉन्सर्स गुरु कृपा सेल्स निलेश पाटील, चैतन्य फूड्स ॲडव्होकेट कुलदीप पाटील, सनी दादा, गुंजन एजन्सी श्री सुनील पाटील हिंगोणा हे कॅपचे प्रायोजक. ऑफस्टंपच्या बाहेर यावेळेस शॉर्ट कव्हर क्षेत्रात चांगलं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. मुख्य प्रवेशद्वाराचे प्रायोजक धनश्री इन्व्हेस्टमेंट श्री राहुल पाटील. बॉल स्पॉन्सर्स आबासो सुनील पाटील वाळकी. 3 षटकांची समाप्ती, 25 धावा, 1 गडी बाद. अंपायर स्लीव स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेश पाटील, ग्रीन ग्लो. चोपडा शहर पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे जवागे दादा आमच्यासोबत उपस्थित आहेत. तर जवागे दादा, आपलं मनपूर्वक स्वागत, वेलकम. प्राध्यापक डॉक्टर शैलेश वाघ, आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत. अंपायर स्लीव स्पॉन्सर्स ॲडव्होकेट श्री रुपेश पाटील, ग्रीन ग्लो. स्वराज्यातील मावळे ज्यांची माहिती आणि ज्यांचे कटआउट्स आपण लावलेले आहेत त्यासाठी कृषीधन ॲग्री श्री अजय पाटील रुखणखेडा. सेल्फी पॉइंट स्पॉन्सर्स श्री प्रितेश पाटील बिर्याणी हाऊस. षटकारांचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, चौकारांचे प्रायोजक शांताराम दादा पाटील.
41 धावा. ऑफस्टंपच्या बाहेर शॉट ऑफलाईन चेंडू स्वीपर कव्हर या चेंडूला अडवत आहेत. दरम्यान एक धाव मिळते मनोज जाधव यांना. मनोज जाधव उत्कृष्ट फलंदाज. 17 चेंडू 31 धावा मनोज जाधव यांच्या. 4 षटकांची समाप्ती. 42 धावा 1 गडी बाद. समाधान पाटील यांनी आपल्या 2 षटकात 29 धावा खर्च केलेल्या आहेत. ज्ञानेश्वर पाटील अर्थात माऊली, गौरव डिजिटल फोटोग्राफीचे संचालक, या संपूर्ण स्पर्धेचे अधिकृत फोटोग्राफर. चार षटकांची समाप्ती. 42 धावा 1 गडी बाद. 36 चेंडू आणि 77 ची आवश्यकता. चला तर रोहन नेरपगारे आपलं मनपूर्वक स्वागत. वेळोद्याचे राजकुमार रोहन नेरपगारे आपलं मनपूर्वक स्वागत. हायटेक कॉम्प्युटर संघाला जर विजय मिळवायचा असेल तर मनोज जाधव यांचं विकेटवर टिकून राहणं फार महत्वाचं आहे. त्याला कारण आहे की मनोज केव्हाही सामन्याचा गिअर बदलवू शकतात आणि सामना आपल्या बाजूने वळवू शकतात. षटकार लगावलेला आहे आणि या षटकाराचे प्रायोजक नारायणराव पाटील, एकविरा प्लायवूड. योगेश पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात योगेश. आणि योगेशच्या दुसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार. 50 धावा पूर्ण झालेले आहेत. धावा पूर्ण झालेल्या आहेत. लागोपाठ 2 चेंडू आणि 2 षटकार. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड, नारायणराव पाटील. तिसरा षटकार येतोय का तर आलेला आहे आणि अर्धशतक पूर्ण झालेलं आहे मनोज जाधव यांचं. 22 चेंडू 50 धावा, 4 चौकार आणि 5 षटकार. ओ यावेळेस चांगला चेंडू आणि त्या चेंडूला तितका सन्मान देताना तीन चेंडू आणि 3 षटकार आलेले आहेत आणि या षटकारांचे प्रायोजक नारायणराव पाटील, एकविरा प्लायवूड, जळगाव. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा आलेला आहे
आणि यावेळेस मात्र योगेश पाटील थोडेसे नाराज आहेत. चला टीव्ही अंपायर कडे हे प्रकरण सोपवलेलं आहे. बघूया टीव्ही अंपायर काय निर्णय देतात ते. वाईड बॉल. आणि एक आत्मघातकी धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज धावबाद झालेले आहेत. महेंद्र पाटील सर हे धावबाद झालेले आहेत. आणि आज स्वामी समर्थ विद्यालयाचे महेंद्र पाटील सर जे आपला वाढदिवस साजरा करतायत, तर मराठा प्रीमियर लीग तर्फे महेंद्र साळुंके सर आपल्याला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. 5 षटकांची समाप्ती, 61 धावा, 2 गडी बाद आणि येणाऱ्या 5 षटकात 58 धावांची आवश्यकता. आणि ड्रिंक्स ट्रॉली आता मैदानात आलेली आहे. ड्रिंक्स ट्रॉलीचे प्रायोजक विवेकानंद कापडनेकर, शिक्षण महर्षी आबासाहेब वता पाटील फाउंडेशन चुंचाळे. चोपडा शहर पोलीस स्टेशन गोपनीय विभागाचे सन्माननीय जवागे दादा, ज्यांच्याकडून मागच्या काही दिवसापासून तर संपूर्ण स्पर्धा होईपर्यंत जेवढेही पाण्याचे जार या ठिकाणी खेळाडूंना आणि दर्शकांना लागणार आहेत, तर ते पुण्याचं काम जवागे दादांनी केलेलं आहे. तर मराठा प्रीमियर लीग आपलं आभार व्यक्त करते. माननीय श्री जवागे दादा. हातेड विद्यालयाचे मुख्याध्यापक PC पाटील सर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला साई अकॅडमी आपली प्लेइंग 11 अपडेट करायसाठी कर्णधाराला पाठवायचंय. साई अकॅडमी.
ड्रिंक्स अवकाशानंतर पुन्हा एकदा खेळ सुरू झालेला आहे. राम नॉन स्ट्राईकला असतील. नो बॉलचा इशारा आलेला आहे. आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. तर उघडा डोळे आणि बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण केलेलं आहे. ओ हो 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 हो, हेलिकॉप्टर उडवलेलं आहे आणि षटकार, उत्कृष्ट फटका. आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा फटका बघितला असेल. महेंद्रसिंग धोनी यांच्या बॅटमधून या सामन्यातला हा दुसरा हेलिकॉप्टर उडवलेला आहे. आणि अतिशय उत्कृष्ट संपर्क या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. बघा, सुरुवात थोडीशी धीमी होती. 10 चेंडूत 12 धावा होत्या. त्यानंतर आम्हाला माहिती होतं की हा खेळाडू जर जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर घालवेल तर हा घणाघाती फलंदाज आहे. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन मनोज जाधव यांच्याकडून. 17 चेंडूत 44 धावा केलेल्या आहेत. त्यानंतर एक नावाजलेले क्रिकेट प्रशिक्षक आहेत मनोज जाधव, आणि माहिती आहे की सिच्युएशनला कशा पद्धतीने हँडल करावं लागतं. यावेळेस उभे उभे खेळण्याचा प्रयत्न, कुठलंही फुटवर्क नाहीये. डॉट बॉल. 26 चेंडू आणि 50 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी फलंदाजी करणाऱ्या संघाला. फुलटॉस चेंडू आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार आलेला आहे. तर या चौकाराचे प्रायोजक शांताराम दादा पाटील, रुखंडखेडा. मनोज, फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूचा कार्यक्रम टप्प्यात पार पाडलेला आहे. टप्पा पडू न देता हा कार्यक्रम पार पाडलेला आहे. मनोज जाधव यांनी घणाघाती प्रहार करतायत. फुलटॉस चेंडू बद्दल असं म्हणतात की घोड़े के सामने घास, शेर के सामने मांस और अच्छे बल्लेबाज के सामने फुलटॉस गेंद नहीं डालनी चाहिए. आणि जर टाकला फुलटॉस तर काय होतं हे मनोजने दाखवून दिलेलं आहे. उत्कृष्ट फटकेबाजी करतोय मनोज जाधव. 66 धावांची तुफानी खेळी या स्पर्धेमध्ये कुठल्याही खेळाडूद्वारे, कुठल्याही फलंदाजाद्वारे केलेली ही सर्वोच्च वैयक्तिक खेळी आहे. 30 चेंडू आणि 66 धावा, 5 चौकार, 7 षटकार. 220च्या स्ट्राइक रेटने फलंदाजी करतायत. स्कोरकडे वळूया. यावेळेस परतावा लागेल फलंदाजाला. चांगला झेल टिपलेला यश त्यांच्या मागे. निरंजन यांनी जे पहिलं षटक टाकलं होतं
त्यात केवळ 2 धावा खर्च केलेल्या होत्या. त्यानंतर दुसरं षटक टाकलं, त्यावेळेस मात्र थोडंसं मागणं ठरलं. 18 धावा त्या षटकात गेलेल्या आहे. यावेळेस तिसरा फलंदाज तंबूत परततोय. राम यांना परतावं लागेल, माफ करा, अवी यांना परतावं लागेल. तेवीस चेंडू 40 ची आवश्यकता. ॲडव्होकेट वीरेन पाटील खास जळगाववरून या ठिकाणी सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित होते. तर ॲडव्होकेट वीरेन पाटील, आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी आमच्यासाठी काढलेला आहे. आपलं खूप खूप आभार, धन्यवाद. अवी पाटील यांचा पुढचा चेंडू. हो, चांगला चेंडू फलंदाजाला समजू शकलेला नाहीये. सचिन पाटील चला तर पोलीस दलाचे सुद्धा मी आभार व्यक्त करतो, ज्यांनी या ठिकाणी सुरक्षिततेसाठी आम्हाला भरपूर सहकार्य केलेलं आहे. अवी पाटील यांचा सामना करतील सचिन. ओ, फाईन लेगच्या दिशेने चेंडू वेगात जातोय. चौकार मिळतोय का? फलंदाज धावतायत, परंतु आवश्यकता नाहीये धावण्याची, कारण की चौकार असेल. आणि या चौकाराचे प्रायोजक शांतारामदादा पाटील, रुखणखेडा. 84 धावा झालेल्या आहेत. 20 चेंडू 35 धावांची आवश्यकता. आणि मनोज जोपर्यंत खेळपट्टीवर आहे तोपर्यंत हा सामना जिवंत आहे. फलंदाजी करणाऱ्या संघाची जर आपण समीकरणाकडे जर लक्ष घातलं, हायटेक कॉम्प्युटर वर्सेस व्हेरिटो इंजिनिअरिंग या दोन संघांच्या दरम्यान हा सामना सुरू आहे. व्हेरिटो इंजिनिअरिंग संघाला आता फक्त मनोज जाधव यांची विकेट हवी आहे. दिशाहीन चेंडू, वाईडचा इशारा योगेश भाकरे यांचा. सात षटकांची समाप्ती, 85 धावा, 3 गडी बाद, 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 34 ची आवश्यकता. योगेश पाटील गोलंदाजीला आलेले आहेत आणि योगेश पाटील यांना आता गरज असेल विकेटची, संघाला सुद्धा गरज असेल, म्हणूनच की काय योगेश यांना पाचारण करण्यात आलेलं आहे.
योगेश पाटील हे जळगाव जिल्हा पोलीस दलात सेवा देतात, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. तर मनोज जाधव हे एक उत्कृष्ट क्रिकेट प्रशिक्षक आहेत. डॉट बॉल. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. दोन चेंडू निर्धाव. आणि आता कुठेतरी दबाव असेल मनोज यांच्यावर. योगेश आपला अनुभव या ठिकाणी पणाला लावतायत. ऑफस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा आलेला आहे. थोडीशी नाराजगी जाहीर करतायत, परंतु पंचांचा निर्णय आपल्याला मान्य करावाच लागेल. योगेश पाटील जळगाव तालुक्यातील चिंचोली या गावचे रहिवासी, सध्या चोपडा येथे नियुक्तीवर आहेत. यावेळेस या चेंडूला लॉफ्ट केलेला आहे. चेंडू उंच 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 आणि सीमा रेषा पार. दणदणीत षटकार. आणि या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड जळगाव. पुन्हा एकदा मनोज ऑफस्टंपच्या बाहेर आणि चेंडू सरळ शॉर्ट कव्हरच्या हातात गेलेला आहे. आणि योगेश पाटील यांचा जल्लोष आपण बघू शकतो. त्यांना माहिती आहे की ही विकेट किती महत्वाची होती आणि विकेटचं पतन झालेलं आहे. मनोज जाधव तंबूत परतलेले आहेत. 72 धावांची तुफानी खेळी मनोज जाधव यांनी केलेली आहे आणि या स्पर्धेतील कुठल्याही फलंदाजांनी केलेली वैयक्तिक सर्वोच्च खेळी केलेली आहे मनोज जाधव यांनी. निरंजन यांनी अतिशय उत्कृष्ट झेल घेतलेला आहे. व्हेरिटो इंजिनिअरिंगचे संचालक. 14 चेंडू आणि 27 ची आवश्यकता. योगेश पाटील यांनी ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती तो ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे. आणि आता मात्र नवीन फलंदाज प्रवीण पाटील यांनी आपलं खातं उघडलेलं आहे. एका आकर्षक षटकाराने चेंडूला फरारी केलेलं आहे लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. या षटकाराचे प्रायोजक एकविरा प्लायवूड. 13 चेंडू आणि 21 ची आवश्यकता. या षटकातला हा शेवटचा चेंडू ऑन साइडला खेळलेला आहे. पहिली धाव घेतलेली आहे. फंबलिंग झालेली आहे परंतु एकच धाव मिळेल. अवी यांनी या चेंडूला अडवलेलं आहे. 8 षटकांची समाप्ती, 99 धावा शतकाच्या उंबरठ्यावर. हायटेक कॉम्प्युटर चोपडा. तर 12 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. 10 धावा प्रति षटक या सरासरीने धावा कराव्या लागतील. आपण बघत आहात मराठा प्रीमियर लीग चोपडा, तिसऱ्या पर्वाचा थरार. आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाचा हा दुसरा सामना हायटेक कॉम्प्युटर वर्सेस व्हेरिटो इंजिनिअरिंग. यानंतरचा सामना पिरन्नाटू पाटील फाउंडेशन वर्सेस साई अकॅडमी.
12 चेंडू आणि 20 ची आवश्यकता. आणि आजच्या दिवसाचं वैशिष्ट्य ठरलेलं आहे अजय पाटील यांची तुफानी फटकेबाजी, त्यानंतर मनोज जाधव यांनी जी खेळी केलेली आपल्या संघासाठी. डॉट बॉल. 11 चेंडू 20 धावा. दहा चेंडू 20 ची आवश्यकता. आणि आता येणारा प्रत्येक निर्धाव चेंडू हा फलंदाजांवर दबाव निर्माण करेल, कारण की निर्धाव चेंडूचा अर्थ असा होतो की आवश्यक जी सरासरी आपल्याला हवी आहे ती वाढते. आणि ह्या अतिरिक्त धावा परवडणाऱ्या नाहीयेत. ऑन साइडला कौस्तुभ या चेंडूला अडवत आहेत. मिड विकेटच्या दिशेने दुसरी धाव घेतलेली आहे, परंतु फलंदाज सुरक्षित आहेत. मराठा प्रीमियर लीग चोपडा तिसरे पर्व, रवींद्र दंगल पवार काझीपुरा या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक. रोहित दादा निकम यांचं सुद्धा या स्पर्धेसाठी सहकार्य लाभलेलं आहे. 8 चेंडू आणि 17 ची आवश्यकता. हॅलो, हॅलो, हॅलो. 7 चेंडू आणि 17 ची आवश्यकता दरम्यान फलंदाज तंबूत परततोय. मराठा प्रीमियर लीग चोपडा पर्व तिसरे, मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार काझीपुरा. बॉल. यॉर्कर चेंडू आणि परतावा लागेल फलंदाजाला. आणि 102 धावांवर निम्मा संघ तंबूत परतलेला आहे. अवी पाटील यांनी आपल्या संघाला विजयाची दार मोकळी करून दिलेली. आपल्या 2 षटकांमध्ये अवी यांनी 9 धावा देत 3 महत्वपूर्ण गडी बाद केलेले. 9 षटकांची समाप्ती, 102 धावा, 6 गडी बाद, 6 चेंडू आणि 17 ची आवश्यकता.
अतिरिक्त धाव मिळते. वाईड 6 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. नो बॉल आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. 5 चेंडू आणि 15 ची आवश्यकता. चांगला चेंडू, डॉट बॉल. ह्यावेळेस समोर टाकलेला चेंडू होता. पाच चेंडूंमध्ये 15 ची आवश्यकता. मराठा प्रीमियर लीग चोपडा तिसरे पर्व. मुख्य प्रायोजक माननीय श्री रवींद्र दंगल पवार, काजीपुरा. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, डॉट बॉल. भूपेंद्र पाटील गोलंदाजीला आलेले आहेत. यावेळेस अगोदरच कमिट झालेले होते हा फटका खेळण्यासाठी. तीन चेंडू आणि 15 धावा. हा निर्णायक चेंडू असेल या सामन्याचा. या चेंडूवर काय होतं त्यावर या सामन्याचं भविष्य अवलंबून असेल. चला, फटका उंच आहे. अवी चेंडूच्या खाली आणि अवी यांनी झेल सोडलेला आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु धाव बाद व्हावं लागेल असं दिसतंय आणि झालेले आहेत. अतिरिक्त रन. 2 चेंडू 13 धावा. जर 2 षटकार येत आहे तर सुपर ओव्हरचा थरार आपल्याला बघायला मिळू शकतो. चला, हिट विकेट झालेले फलंदाज आणि अजूनही एक छोटीशी का होईना संधी आहे. हायटेक कॉम्प्युटर विरुद्ध व्हेरिटो इंजिनिअरिंग या संघात हा सामना सुरू आहे आणि मनोज जाधव जर असते तर हा सामना केव्हाचा संपलेला असता. परंतु योगेश पाटील यांनी आपल्या संघाला एक विकेट मिळवून दिलेली आहे. 2 चेंडू 12 ची आवश्यकता. व्हेरिटो इंजिनिअरिंग या संघाने हा सामना जिंकलेला आहे. व्हेरिटो इंजिनिअरिंग या संघाने हा सामना 11 धावांनी जिंकलेला आहे आणि या सामन्याचा सामनावीर ठरलेला आहे योगेश पाटील, द मॅन फ्रॉम जळगाव जिल्हा पोलीस.